गेले 15 दिवस भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या एकनाथ खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल सुपूर्द केलाय। तसंच भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील ही मागणी मान्य करत खडसेंवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याची घोषणा केली आहे। तसंच चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। त्याआधी एकनाथ खडसे यांनी दुपारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। खडसेंचा राजीनामा स्वीकारताना मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटरवरून ते आपण पाहूयात। एकनाथ खडसे यांचा राजीनामा माझ्या हाती आलाय, मी त्याचा स्वीकार केलेला आहे। खडसेंचा राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवतोय। खडसेंनी आरोपांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। खडसेंवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल। ही सगळी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येण्यापेक्षा ट्विटरवरून देणं पसंत केलंय। सचिन सावंत यांना एका चॅनलवर मी आवाहन केलं होतं, या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे। ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल। मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं नव्हतं म्हटलं, राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या, नाही तर तोंड काळं करा। अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे। दमानी मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत, हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे। ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड, त्यावेळेस ते माझे जावई नव्हते, 2013ला झालं लग्न मुलीचं, परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे, या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही। अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी खडसेंची बातचीत व्हायची असा आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेनं खडसेंच्या राजीनाम्याचं स्वागत करतानाच त्यांची रवानगी जेलमध्ये होईल असा विश्वास व्यक्त केलाय। भोसरीच्या जमीन प्रकरणामध्ये खडसेंवरती गंभीर आरोप करणाऱ्या हेमंत गावंडे यांनी देखील भाजप सरकारचं अभिनंदन केलंय। तसंच जमिनीचा 7/12 हाच खडसेंविरोधातील मोठा पुरावा असल्याचं म्हटलंय। रेजिग्नेशन इज नॉट सोल्युशन की आता मी एक्सपेक्ट करतो की जे पण इन्व्हेस्टिगेशन होईल ते खूप फेअर पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होईल, कारण की त्या नंबरवरती गोष्ट झालेली आहे, मी 100% शुअर आहे। तर इन्व्हेस्टिगेशनच्या रिझल्टमध्ये ही गोष्ट सिद्ध पण आता होऊ शकते असं मला वाटतं आहे। भारत सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं। खडसे साहेबांचं जे म्हणणं आहे याच्यामध्ये, आता मी प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये एव्हिडन्सेस नाही आहेत, पुरावे नाही आहेत, पण त्यांचं स्वतःचं खरेदी खत हाच एक मोठा एव्हिडन्स आहे। विरोधकांनी मात्र खडसेंच्या राजीनाम्याच्या निमित्तानं जातीय राजकारण छेडण्याचा प्रयत्न सुरू केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मीडिया ट्रायलला दोषी ठरवलंय, तर नारायण राणेंनी बहुजन सूर आळवायला सुरुवात केली आहे। तर काँग्रेसनं मात्र एकनाथ खडसे यांना अटक करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। केवळ राजीनामा घेऊन प्रकरणावरती पडदा पाडण्याचा प्रयत्न असल्याचं देखील रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय। जेव्हा पत्रकारांनी मागे लागले, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळं उघडत तिथं खडसे 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 खडसे, म्हणजे एवढी मोठी ताकद पत्रकारितेमध्ये। हे भाजप सरकार बहुजन समाजाच्या नेत्यांविरोधातच अशी षडयंत्र रचून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याचं जणू त्यांनी निर्धार केलाय असं मला वाटतं। म्हणजे बहुजन नेत्यांवर अन्याय होतोय भाजपमध्ये असं तुमचं? अन्याय नाही, बहुजन समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। केवल इस्तीफा के ड्रामे से काम नहीं चलेगा। प्रश्न बड़ा स्पष्ट है, उनकी बाकायदा उनके और दाऊद इब्राहिम से अगर कोई संबंध है उग्रवादियों से, तो उनकी जुडिशियल इंडिपेंडेंट इंक्वायरी होनी चाहिए और जरूरत हो तो उनको गिरफ्तार किया जाना चाहिए। एकनाथ खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। मुक्ताईनगरमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। यावेळी खडसे समर्थकांनी टायर जाळून आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर खडसेंच्या राजीनाम्यानंतर मुक्ताईनगरमध्ये बंदही पाळण्यात आलाय।
एकनाथ खडसेंनी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्ध विकास आणि मत्स्यपालन तसंच अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडलेली आहेत. खडसेंची ही पदं आता कुणाकडे जाणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महसूल मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात काल रात्री 10 वाजल्यापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. सातारालगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागात सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या. सुसाट वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे सातारा परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र या मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. दरम्यान वळवाच्या पावसानं काल मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलंय. वीज पडून मराठवाड्यात 7 जणांचा बळी गेलाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. तसंच वीज पडून 10 जनावरं देखील दगावल्याचं कळतंय. दरम्यान वादळी पावसामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पोहनेर, केकसकळवाडी इथल्या तब्बल 42 घरांवरचे पत्रे जे आहेत ते उडून गेलेत तर 50हून अधिक झाडं ही उन्मळून पडली आहेत. यामुळे गावातील विद्युत डेपो जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोलमडलेत. याशिवाय जालना आणि नांदेडला देखील पावसानं झोडपून काढल्याचं कळतंय. अचानक वारा सुसाट आला. सुसाट वाऱ्यानंतर आम्हाला पण वाटलं की आम्ही बेसावत होतो आणि दररोजच्या सारखं काय म्हणजे होणार नाही ह्या अंदाजाने सगळी घरात बसली होती लेकरं बाळ. आणि असा वारा भयान आला की त्या भावऱ्यासारखे उडून चिंडूसारखे उडून पत्रे गेले. लोकांचे घर सगळे उद्ध्वस्त झाले. आमच्या घरात तर सगळं पाणी गुडघ्या इतकं अन्नधान्याची नासाडी झाली. आणि ह्याच्यामध्ये योगायोगानं देवाच्या दयानं जीवितहानी कोणाची झाली नाही, परंतु जखमी झाले 4-5 लोक गावातले. सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या कोळा गावामध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झालाय. रात्री झालेल्या पावसात शरद सरगर नावाच्या इसमाच्या घराचे पत्रे उडून गेले होते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह गावातल्या एका मंदिरात आसरा घ्यायला आला होता. मात्र त्याच वेळेस विजेच्या धक्क्यानं त्याचा जीव गेला. याआधी मागच्या वर्षी सुद्धा वादळी वाऱ्यामुळे त्याच्या घराचे पत्रे उडून गेलेले होते. या घटनेत सागरला आपला पाय गमवावा लागला होता. मात्र वादळ आणि विजेची भीती बसलेल्या सागरचा विजेच्या धक्क्यानंच दुर्दैवी मृत्यू झालाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना धमकीचं पत्र देणाऱ्या ज्ञानेश पानसरेला पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश नेवासा तालुक्यातला असून तो समाधान लॉजचा मालक असल्याचं कळतंय. त्याला अंबादास लष्करेतून सतत त्रास होत होता. त्यामुळे लष्करेला अडकवण्यासाठी त्यानं लष्करेच्या नावानं अण्णांना धमकीची पत्र पाठवली. एकाच ठिकाणाहून सारख्या हस्ताक्षरात पत्र आल्यानं पोलिसांचा संशय बळावला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 3 अटक केली आहे. दरम्यान धमकीचं पत्र देणाऱ्याला अटक केल्यानंतर अण्णांनी समाधान व्यक्त केलंय. ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे साहेबांना ते जवळपास 6 धमकीचे पत्र आले होते. ज्ञानेश पानसारे म्हणून एक ग्रस्त आहे जे ते समाधान लॉज चालवतात नेवासामध्ये. हे त्यांच्याकडूनच असे पत्र येत आहे. संशयावरून त्यांना ताब्यात घेतला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कबुली दिली की हे 7 पत्र त्यांनीच पाठवले आहे. कोल्हापुरात गाभारा प्रवेशादरम्यान मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या तृप्ती देसाई यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. तृप्ती देसाई यांनी जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं. यानंतर आक्रमक झालेल्या देसाई यांनी पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गाभारा प्रवेश मारहाण प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. मात्र मारहाण करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं म्हणत तृप्ती देसाई यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. शनी जयंतीनिमित्त नाशिकच्या नस्तनपूरमधील शनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा वाद एकीकडे सुरू असताना या शनी मंदिरात मात्र महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं दर्शन देण्यात आलं. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हे शनी मंदिर श्री क्षेत्र नस्तनपूर म्हणून ओळखलं जातं. शनी चौथऱ्यावरती महिलांना जाऊ दिलं नाही म्हणून मोठा वाद झाला होता काही दिवसांपूर्वी. मात्र नस्तनपूरमधील मंदिरात महिलांच्या हस्ते देखील शनीची पूजा केली जाते. त्यामुळे नस्तनपूरमधील या मंदिरात आदर्श इतरांनी घेण्याची गरज देखील व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवडच्या कासार वडवलीतील सहदुय्यम
निबंधक शासकीय कार्यालयात चोरी झाली आहे। खिडकीतून करण्यात आलेल्या या चोरीमध्ये कार्यालयातलं मोडेम लंपास करण्यात आलेलं आहे। कार्यालयीन कामकाज सुरू करतेवेळी चोरी झाल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली। या कार्यालयात इतरही महत्त्वाची कागदपत्र आणि संबंधित डाटा असलेले कम्प्युटर्स आहेत। ते चोरीला गेले असते तर हा डाटा जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असती। दरम्यान शासकीय कार्यालयात यावेळी एकही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कोल्हापुरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घालत तब्बल 10 जणांचा चावा घेतलाय। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जुना वाशीनाका परिसरातील राजकपूर पुतळ्याजवळ हा प्रकार घडला। या घटनेत लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावरती कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील दोघा चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। दरम्यान या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांची दहशत वाढल्याचं समोर आलंय। विवाहित भाची तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून मामानंच भाचीची हत्या केल्याची घटना सोलापुरात उघड झाली आहे। राजश्री भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी मामा विष्णू भोसले याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। 28 मार्च 2016 रोजी मयत राजश्री भोसले ईश्वर भोसले यांच्यासोबत मुंबईला पळून गेली। त्याचाच राग मनात धरून आरोपींनी राजश्रीला सोलापुरात बोलावून घेतलं आणि तिला ठार केलं। एका निनावी पत्रानं महिन्याभरापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाला। या प्रकरणाची चर्चा सुरू होताच आरोपी विष्णू भोसले आणि त्याचे साथीदार फरार झाले। राजश्री आकाश भोसले राहणार मड्डी वस्ती, तिचा तिच्या मामाच्या घरी मृत्यू झाला। तिचा खून करून तिचे प्रेताचे अंत्यविधी केले आहे असे तपासात निष्पन्न झाल्याने या 6 आरोपीच्या विरुद्ध आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 214/16 IPC 302 120B 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचं काम मार्गी लागणार असं दिसत असतानाच आता आणखी एक अडथळा उभा राहिलाय। विमानतळासाठी ज्या गावाचं स्थलांतरण केलं जाणार आहे त्या 10 गावांनी पुन्हा एकदा प्रकल्पाला विरोध केलाय। विरोध करणाऱ्या या 10 गावांना सिडकोनं दिलेलं पॅकेज मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व घरांचं पुनर्वसन करावं, ज्या घरात अनेक कुटुंब आहेत त्यांनाही वेगळं पॅकेज मिळावं, अशा मागण्या गावकऱ्यांनी यावेळी केल्या। विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या या निर्णयाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिलाय। मुंबईतील वर्सोवा घाटकोपर मेट्रोला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। 5 जून 2014 रोजी वर्सोवा घाटकोपर मार्गावरून पहिली मेट्रो धावली होती। गेल्या 2 वर्षात अनेक लोकांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला। दरम्यान मेट्रोच्या तिकीट दर वाढीचा मुद्दा ही वारंवार लोकांसाठी कळीचा मुद्दा बनला होता। मात्र लोकल प्रमाणात मेट्रो देखील आता मुंबईकरांच्या जगण्याचा एक भाग बनली आहे आणि म्हणूनच 2 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त घाटकोपरला एका विशेष कार्यक्रमाचं आज आयोजनही करण्यात आलंय। चर्चगेट रेल्वे स्थानकावरती पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरती प्रक्रिया करणारं मशीन बसवण्यात आलंय। या मशीनमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकल्यानंतर विशिष्ट किमतीचं कूपन मिळणार आहे। दररोज 5000 बाटल्यांवरती प्रक्रिया करण्याची क्षमता असलेलं हे मशीन प्रायोगिक तत्वावर चर्चगेट रेल्वे स्थानकावरती बसवण्यात आलंय। त्यानंतर हे मशीन पश्चिम रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरती बसवलं जाईल। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पश्चिम रेल्वेनं हा स्तुत्य उपक्रम सुरू केलाय। लोकसहभागातून गावची तहान भागवण्याची जिद्द गावकऱ्यांमध्ये वाढली आहे। वसई तालुक्यातील कसराळी गावात पाण्याची भीषण टंचाई आहे। गेल्या 35 वर्षांपासून 2000हून अधिक लोकसंख्येचं हे गाव टँकरवरती आपली तहान भागवत आहे। अशी पाणी टंचाई आपल्या पुढच्या पिढीला भोगावी लागू नये यासाठी लोकसहभागातून या गावानं महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण केलाय। या विहिरीचं काम पहिल्या पावसापर्यंत पूर्ण होणार असून यापुढे कधीही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास आता गावकऱ्यांना वाटतोय। वीकेंडमुळे मुंबई गोवा मार्गावरती पर्यटकांची एकच गर्दी पाहायला मिळतेय। रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, तर पर्यटकांच्या याच गर्दीचा फटका वाहतुकीवरती होतोय। मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटकांनी कोकणातलं पर्यटन भरून गेलंय। शनिवारी सकाळपासूनच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी मुंबई गोवा हायवेवरती गर्दी केली। त्यातच गोवा, रत्नागिरी समवेत पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर जाणं पसंत केलंय। यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार इथले समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले।
मुंबईकरांना गाय किंवा म्हशीचं ताजं दूध मिळणं कठीण होणार आहे, कारण पालिका आणि सरकारनं मुंबईतले सर्व तबेले मुंबईपासून 150 किलोमीटर दूर नेण्याची तयारी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे तबेल्यांचे मालक नाराज असून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या निर्णयाला न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे, मात्र तरीही तबेले कायमस्वरूपी मुंबईत राहतील याची शक्यता कमीच आहे. मथुरेतील हिंसेसाठी जबाबदार असणाऱ्या रामवृक्ष यादवचा मृत्यू झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे. मात्र रामवृक्षच्या मृत्यूमागचं ठोस कारण समजू शकलेलं नाहीये. गॅस सिलेंडरच्या स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. फोटोवरून रामवृक्षच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान रामवृक्षच्या नेतृत्वाखाली पोलिसांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 24 जणांचा मृत्यू झाला होता. दुख के साथ कहना पड़ रहा है कि मेरे घर का बेटा जो कल मथुरा में दुर्घटनाग्रस्त हुआ वो शहीद हो गया. सरकार की इच्छा है कि यह कारण जो शहीद हुए हैं लोग, इनके परिवार की जो कुल मदद है वो तो हम करेंगे ही, लेकिन इसकी जांच भी कराएंगे कि इसके पीछे किसकी के दोषी कौन है. अगर वो भी मिलेगा तो उसके खिलाफ कार्रवाई कराएंगे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारमधील भारतीयांना संबोधित केलं. मोदींचं कतारच्या विमानतळावरती जोरदार स्वागत करण्यात आलं. मोदींची कतारच्या पंतप्रधानांशी व्यावसायिक आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. याआधी काल सकाळी मोदींच्या दौऱ्याची सुरुवात अफगाणिस्तानमधून झाली. अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतामध्ये भारताच्या मदतीनं उभारलेल्या सल्मा धरणाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर मोदी स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. सुलभा देशपांडे यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या 80 वर्षांच्या होत्या. मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे अवघ्या चित्रपटसृष्टीवरती शोककळा पसरली आहे. सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. शांतता, कोर्ट चालू आहे, चौकट राजा या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मागील 1-2 वर्षात आलेल्या विहीर आणि हापूस या सिनेमात देखील त्यांनी काम केलं होतं. याच बातम्यांसोबत नॉनस्टॉप 25 मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आमचा खास कार्यक्रम दत्त माझा. बघत रहा एबीपी माझा.